या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। अतिवृष्टीमुळे आणि सीना नदीला आलेल्या पुरामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी। एकरी 50,000 इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली। पण सगळ्यांनी जे सीना नदीला पूर आला होता, अतिवृष्टी झाली होती, आपण सगळ्यांनी ते बातम्या कव्हर केल्या आणि त्या तीव्रतेची आणि जे परिस्थिती होती याची सगळ्याला आपल्याला जाण आहे। त्यावेळेस शेतकरी राजा प्रचंड हवालदिल झाला, त्याला त्यावेळेस मदतीची गरज होती आणि तातडीची मदत देऊ असं सरकारने सांगितलं देखील होतं। पण अत्यंत दुर्दैवी आहे की फक्त सगळे इलेक्शन करायचं, जिंकायचं आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसायचा धंदा कुठेतरी हे सरकार करतंय का असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। तर खूप वाईट अवस्था त्यावेळेस झालेली होती। उभ्या पिकांमध्ये 20-20 फूट पाणी होतं, शेतकऱ्यांचे जनावरं हे वाहून गेले होते। त्याचा संसार जो त्यांनी उभा केला होता, घरातलं टीव्ही म्हणू नका, छोट्या छोट्या गोष्टीपासून सगळ्या गोष्टी, रेफ्रिजरेटर वगैरे असेल, या सगळ्यांवर पाणी होतं, हे सगळं पाण्याखाली होतं आणि असं प्रचंड नुकसान झालेलं होतं। तर आत्ताचं सरकार यांच्या तोंडाला पाणी पुसायचं काम करत आहे। अजून देखील ज्या शेतकऱ्यांचे शेतं वाहून गेलेले आहेत त्याचे पैसे त्यांच्या अकाउंटवर जमा झालेले नाही। दिल्लीच्या पंजाब सरकारने एकरी 20,000 रुपये तिथं नुकसान भरपाई दिली आणि अतिवृष्टीमुळे जे शेतं जमिनी वाहून गेलेले आहेत त्या जमिनीबद्दल एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई पंजाबच्या सरकारने दिली। माफ करा, त्याच पंजाबच्या आम आदमी पार्टीच्या सरकारने जे केलं तेच आम्हाला अपेक्षित आहे की महाराष्ट्र सरकारने करायला पाहिजे। आपण सगळे जाणता की महाराष्ट्राचं उत्पन्न हे पंजाबपेक्षा किती पटीने जास्त आहे। इथं आज कुठलंही पॉलिटिक्स न करता सरकारला कुठंतरी बुद्धी सुचल, त्यांना कुठंतरी डोक्यात येईल की जगाचा पोशिंदा जो आहे, शेतकरी जो आहे, त्याला त्याच्या हक्काचे पैसे दिले पाहिजे आणि जर ते त्वरित जमा नाही झाले तर आम आदमी पार्टी ह्याला आंदोलनाचं स्वरूप देईल। आम्ही उद्यापासून सीना नदीच्या भागामध्ये जेवढे शेतकरी आहेत, जे गावठाण आहेत, तिथं प्रत्येक जागी प्रत्यक्ष जाणार आहे, तिथल्या लोकांशी संवाद साधणार आहे, परिस्थिती समजून घेणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जनतेसमोर आणणार आहे आणि ह्यातूनच आंदोलन उभा राहील। आम्हाला वाटतं हे सगळं काही करायची गरज नाही, शेतकऱ्याचं काम करू द्या आणि लवकरात लवकर ते पैसे त्यांच्या अकाउंटवर जमा करून टाका, जे तुम्ही बोललेत देतो म्हणून, त्याची तर लाज बाळगा जरा। या पत्रकार परिषदेस सागर पाटील, जोबेर हिरापुरे, पिलकेरी मल्लिकार्जुन, मदनी जफर आदींची उपस्थिती होती।